पोलीस ठाणे हद्दीमध्ये जुन्नर शुक्रवार पेठ शाळा क्रमांक 4 मध्ये रात्री सुमारे 3 किलो गांजा हस्तगत करण्यात आलेला आहे। सदरचा गांजा हा इनोवा कार आणि ॲक्टिवा स्कूटर यासारख्या वाहनामधून आरोपी घेऊन आले होते। विक्रीच्या उद्देशाने सदरचा अंमली पदार्थ आणला असताना छापा टाकून सदरचा मुद्देमाल एक 2 वाहनं आणि 3 किलो गांजा असा पत्करे ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपीचं नाव त्याच्यामध्ये एक आरोपीला सध्या अटक करण्यात आलेली असून आरोपी सध्या पोलीस कोठडीमध्ये आहे आणि इतर 2 पाहिजे फरारी आरोपी त्यांचा शोध सुरू आहे। आरोपी काय करतो, त्याची काय पार्श्वभूमी? सदरचा पाहिजे आरोपी हे यांच्या अशा पूर्वीचे गुन्हे दाखल आहे आणि सध्या जो अटक आरोपी आहे त्याचा व्यवसाय कुठलाही नसून सध्या एक प्रकारे बेरोजगार तरुण असल्यासारखा त्याचं अस्तित्व आहे। त्याच्या यापूर्वी गुन्हे वगैरे आहेत? सदर इसमावरती अजून अभिलेख पडताळणी सुरू आहे। अद्यापर्यंत अशा प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याबाबत आढळून आले। गांजाची वगैरे माहिती दिल्यास कसा संपर्क साधायचा तुम्हाला? नागरिकांना आपल्या माध्यमातून मी आवाहन करतो आहे की आपण अशा प्रकारे अंमली पदार्थ किंवा इतर काही गोष्टी असतील तर आपण थेटपणे डायल 112 या क्रमांकावर फोन करून माहिती देऊ शकता। आपल्याला तात्काळ पोलीस मदत मिळेल आणि आपलं नाव त्या ठिकाणी गोपनीय राहिलं जाईल याची दक्षता पोलीस घेतील। या व्यतिरिक्त आपण पोलीस ठाणेस किंवा वैयक्तिक मला आपण संपर्क साधू शकता आणि याविषयी माहिती देऊ शकता। माननीय पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांचं ड्रग्ज से नो टू ड्रग्ज या पद्धतीच्या स्लोगनवरती काम सुरू असून 0 टॉलरन्स त्याबाबत वरिष्ठांनी सांगितलेलं आहे। त्या दृष्टीने ही कारवाई सुरू आहे।